आज बनवणार आहे मी कटाची आमटी। 2 कांदे कापून घेतलेले आहेत, कोथिंबीर कापून घेतलेला आहे, अद्रक आणि लसूण आहे, थोडे धने आहेत, काळं फूल आहे, खोबरं आहे, कढीपत्ता आहे आणि खडे मसाले आहेत। मसाले भाजण्यासाठी गॅस ऑन करायचा, गॅसवरती तवा ठेवायचा, तवा गरम झालेला आहे, 1 माप तेल टाकायचं, तेल गरम झालेलं आहे, खोबरं भाजून घ्यायचं, खोबऱ्याला लालसर होईपर्यंत परतवायचं। खोबरं भाजलेलं आहे, वाटीमध्ये काढून घ्यायचं, कांदा भाजून घ्यायचा, कांद्याला पण लालसर होईपर्यंत परतवायचं। कांदा लालसर झालेला आहे, वाटीमध्ये काढून घेते, काळं फूल तेलामध्ये छान परतून घ्यायचं। काळं फूल भाजून झालेलं आहे बघा तेलामध्ये, प्लेट वाटीमध्ये काढून घेते, धने, जिरं, लसण आणि अद्रक याला पण परतून घ्यायचं तेलामध्ये, खडे मसाले हे पण तेलामध्ये परतवायचे। मसाले भाजून झालेले आहेत, आता याला मी काढून घेते वाटीमध्ये। पाटा घेतलेला आहे, पाट्यावरती सर्व मसाले वाटून घेणार आहे। मसाले बारीक वाटून घ्यायचे, जाडसर नाही ठेवायचे, कटाची आमटी छान होते बघा पाट्यावर वाटल्यानं। मसाले बारीक होण्यासाठी थोडं थोडं पाणी टाकायचं, लवकर बारीक होतात मसाले। मसाले बारीक वाटून झालेले आहेत बघा, गॅस ऑन करायचा, गॅसवरती कढई ठेवायची, कढई गरम झालेली आहे, 1.5 माप तेल टाकायचं, थोडं हिंग टाकायचं, 1 चम्मच लाल तिखट, पाट्यावर वाटलेला मसाला परतून घ्यायचा, कढीपत्ता, 1 चम्मच काळा मसाला, 1 चम्मच कांदा लसूण मसाला परतून घ्यायचं, चवीनुसार मीठ, थोडी हळद परतून घ्यायचं, चिंचेचं पाणी परतून घ्यायचं। बघा मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे, मसाले छान भाजलेले आहेत। हरभऱ्याच्या डाळीचं पाणी आहे पुरणासाठी शिजवलेल्या, ते टाकायचं याच्यामध्ये, आता परतून घ्यायचं, कोथिंबीर टाकायची। बघा कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कटाची आमटी कशी झाली ते।